हॅलो डिअर स्टुडंट्स, ऑल्सो हॅलो डिअर पेरेंट्स. 10वीची परीक्षा झाली आणि आता सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे. कॉलेजचे ऍडमिशन, अकॅडमीचे ऍडमिशन आणि बऱ्याच स्टुडंट्सनी ठरवलेलं असतं खरं तर की 10वी नंतर मी हे करणार, ते करणार, बराचसा रिसर्च त्याच्यावरती केलेला असतो. परंतु बरेचसे स्टुडंट्स असे देखील आहेत अजूनही की ज्यांना माहित नाही यार मी नक्की काय करू, मी आर्ट्सकडे जाऊ, कॉमर्सकडे जाऊ, सायन्सकडे जाऊ, काय करू काय करू. सो हा निर्णय घेत असताना काही गोष्टी तुम्ही नक्की विचारात घ्या. आणि खरं तर हा व्हिडिओ एक गाईड म्हणून तर मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी इन्फॉर्मेशन केलेला आहेच. एक आई म्हणून सुद्धा जेव्हा माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलं आम्ही, तेव्हा आम्हाला काय काय प्रॉब्लेम्सना फेस करावं लागलं म्हणण्यापेक्षा आम्ही काय काय विचार केला, कशा पद्धतीनं स्ट्रीम चूज केली आणि ह्या सगळ्या एक प्रवास जो होता आमचा तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पण हा खरं तर आजचा व्हिडिओ एक प्रकारे गप्पा मारण्यासाठी बनवलेला आहे खरं तर. आणि सो दॅट तुम्हाला मदत होईल तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं स्ट्रीम सिलेक्शन करत असताना. बिकॉज सी काय होतं बरेचदा आपण एखादी स्ट्रीम ही चूज करतो ती काही ठराविक रिझन असतात. आता सगळ्यात पहिलं जे रिझन असतं ते म्हणजे खरं तर सायन्सकडे जाण्याचा एक मोठा कल असतो स्टुडंटचा. बेसिकली सी कसं असायचं आधी, म्हणजे आम्ही जेव्हा 10वी पास झालो होते एक 80 सी 90% पुढे तर खूप कमी स्टुडंट्सना पडायचे तेव्हा. म्हणजे 90% अगदी, आता 90% म्हणले की फेल झाल्यासारखं करतात, परंतु तेव्हा 90% खरंच पडायचे नाही. सो 80 ते 90 पैकी जे होते ते सायन्स चूज करायचे, म्हणजे अगदी 70च्या पुढं, 70 पासून वगैरे. त्यानंतर मधला जो एक होता 60-70च्या दरम्यानची जे, मग ते कॉमर्स चूज करायचे आणि अगदी काठावर पास वगैरे झालेले आर्ट्स चूज करायचे. आणि असाच एक ट्रेंड होता तेव्हा. आणि त्याच हिशोबाने मी पण सायन्स खरं तर घेतलेला होता. पण आता ट्रेंड बदलत आहेत. आणि खरं तर सांगू, अजूनही काही पेरेंट्स असे आहेत की करिअर म्हटलं की डॉक्टर किंवा इंजिनियर, तिसरं करिअरच अस्तित्वात नाही, अशा पद्धतीचं खरं तर बऱ्याच जणांचं बिहेवियर असतं. अगदी पर्सनली घेऊ नका, बट हे फॅक्ट आहे, डॉक्टर किंवा इंजिनियर. परंतु आता तसं नाही आहे. एन नंबर ऑफ ऑप्शन्स ऑफ करिअर आर देअर, की जिथे तुम्ही तितक्याच यशस्वीरित्या तुमचं करिअर घडवू शकता. सो सायन्स फॅकल्टी घेण्यामागचं एक रिझन असतं मेनली ते दोनच, की मी इंजिनियर होणार किंवा मी डॉक्टर होणार. बरोबर. किंवा दुसरा जर मग कॉमर्स फील्ड असेल तर थोडंसं सेफ साईड, म्हणजे अगदी सायन्स नाही जमलं, आर्ट्स म्हणजे अगदीच काही वाटतंय, मग थोडंसं कॉमर्स घेऊन बघू, मग त्याच्यात आपल्याला CS सारखं काही करता येतं. खाली तो एक ट्रेंड छान वाढलाय. म्हणजे बरेच स्टुडंट्स अगदी 95 अबोव्ह असून सुद्धा स्टुडंट्स कॉमर्स फॅकल्टी घेऊन CS ह्यासारख्या जे कोर्सेस आहेत ते जॉईन करत आहेत. ही एक एक बदलणारं चित्र आहे, नक्कीच छान आहे. MBA वगैरे तुम्ही त्याच्यात कॉमर्स घेऊन सुद्धा करू शकता. आणि मग येतो ह्युमॅनिटी किंवा जो आर्ट्सवाला जो आहे त्याच्यात पण त्याला अगदीच जे मुलं असतात ती आर्ट्सला असं नाही आहे गाईज. जर तुमचं एम तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सपोज देणार असाल पुढे जाऊन UPSC MPSC सारख्या, तर तुम्हाला पण माहितीये बराचसा पार्ट हा आर्ट्स आणि आर्ट्सशी रिलेटेड, म्हणजेच इतिहास असो, भूगोल असो, राज्यशास्त्र असतो, हे सगळे पार्ट्स तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायचा असतो. सो जर तुमचं एम असं काही असेल की तुम्ही पुढे जाऊन UPSC MPSC सारख्या एक्झाम देणार असाल, तर मी सजेस्ट करेन सायन्स कॉमर्स दोन्ही सोडून आर्ट्सला प्रवेश घ्या. कारण म्हणजे एक टेन्शन नसतं, स्ट्रेस नसतो आणि आतापासून तुमची मग ती प्रिपरेशन, ते जे ऍडिशनल एक्स्ट्राचं जे रिडिंग आपल्याला करावं लागतं, अवांतर वाचन असेल, सगळ्या ह्या गोष्टी, तर त्या तुम्हाला आतापासून हळूहळू त्याच्यावरती तुम्हाला फोकस करता येतो. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती तुम्हाला फोकस करता येतो. सो तुम्ही चूज स्ट्रीम जी करणार आहात ती चूज करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे, म्हणजे स्ट्रीम चूज करत असताना हे तर मी तुम्हाला तीन हे सांगितलं की सायन्स कधी घेतो आपण, आर्ट्स कधी घेतो, कॉमर्स कधी घेतो वगैरे. सो ते करत असताना तुम्ही मग आता ठरवायचं कुठलं, मग मी नक्की काय करू, मग मी सायन्स घेऊ का काय. मग हे ठरवत असताना कोणत्या गोष्टीचा तुम्ही विचार कराल, तर इथं जसं हे तर हे ठीक आहे, मी जसं म्हटलं की पेरेंट्सची अपेक्षा असतात की माझ्या मित्राचा किंवा मैत्रिणीची मुलगा किंवा मुलगी डॉक्टर घेऊन, तू पण ते 3 इडियट्स इज द बेस्ट एक्झाम्पल ह्या सगळ्या इथं जसं दिसतं ते नाही का, हा जो ह्याचं काय त्याचं नाव मला आता आठवत नाहीये. तर त्याच्या वडिलांनी नाही का सगळ्यांनी असंच
जबरदस्तीनं पाठवलं इंजिनिअरिंग करायला. सगळं हवं नाही ते सगळं त्याला पाहिलं, पण त्याचं मन त्याच्यात रमत नव्हतं. हे त्याला कधी कळलं? अगदी लास्ट इयरला. आणि मग तो फोटोग्राफी वगैरे. सो हे आपल्या बाबतीत पण होऊ शकतं गाईज. एक सिरियस गोष्ट सांगते. गेले कित्येक वर्ष मी जे 10वी पास झालेले स्टुडंट्स मी बघते, इव्हन 10वी पासून बऱ्याच पेरेंट्सचा एक दबाव असतो. काही नाही काही नाही, माझ्या मुलाला किंवा मुलीला मला डॉक्टरच करायचं आहे किंवा मला इंजिनियरच करायचं आहे, त्यासाठी हवं ते मी त्याच्यासाठी करायला तयार आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे की त्या मुलाची ती इच्छा आहे का, किंवा त्याला किंवा तिला हे झेपतंय का. कारण तो स्टडी खूप व्हास्ट असतो. अगदी 10वी मध्ये 98, 97%, 99% मिळालेली स्टुडंट्स सुद्धा जेई आणि नीटची प्रिपरेशन करताना रडकुंडीला येतात. आणि हे तुम्ही म्हणतो मार्क्स मॅटर करत नाहीत. मार्क्स मॅटर करतात इथे. बिकॉज तुम्हाला जर 10वीला समजा 98% मिळालेत, इट मीन्स तुमची ती क्लॅरिटी त्या सब्जेक्टची रिलेटेड जी आहे ती व्यवस्थित आहे असाच त्याचा अर्थ असतो. अगदी तुम्ही 10वीला अगदी 52% वगैरे मिळालेत आणि तुम्ही एकदम मग आयपीएस म्हणजे नीट जेईची प्रिपरेशन करतो, तुम्हाला खूप घासावं लागतं त्या केसमध्ये. सो जर तुम्ही स्वतः जर असं काही फेस करत असाल की आई बाबा म्हणतात म्हणून केवळ त्या स्ट्रीमला जायचं, तर बिलकुल तसं करू नका. थोडंसं बसा, विचार करा, सगळे मिळून बसा आणि ठरवा की बाबा मला हे करायला आवडेल का, किंवा मला हे झेपतंय का. बेसिकली हा सिलॅबस, हा अभ्यास जरा बघा, पुस्तकं काय आहेत. आणि हे जर सगळं झेपत असेल तर मग तिथं उडी मारायचा निर्णय घ्या. कारण जर एखादा निर्णय जर तुमचा चुकला तर तुमचं ते अकॅडमिक इयर तर जातच वाया. खूप सारा पैसा मी खूप बघितले त्या स्टुडंट्स असे की 1-2 वर्ष काढतात आणि मग परत नंतर वाटतं यार आपल्याला हे झेपत नाहीये, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. आपण 2 वर्ष मागे गेलो, 1 वर्ष मागे गेलो आपल्या सोबत जी मुलं होती त्यांच्यापेक्षा. आणि तो जो एक फ्रस्ट्रेशन येतं, तर ते तर वेगळंच. म्हणजे पैसा गेला, वेळ गेला आणि हे जे डिस्टर्ब झालो आपण मेंटली, ते आपल्याला एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो, इन्फिरियरिटीचा. राईट. सो ह्या गोष्टीपासून आणि आता खरंच तसं काही राहिलेलं नाहीये बाबांनो की हेच झालं तरच करिअर वगैरे. मी बघती आहे. म्हणजे खरं सांगू, माझी मुलगी म्हणजे असं 10वीला जेव्हा होती, तर तेव्हा ती अभ्यास पण करायची. आणि मी जसं तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं, तिनं 10वीच्या परीक्षेतच विशारदची पण एक्झाम दिली. विशारदमध्ये पण ती डिस्टिंक्शन मध्ये पास झाली आणि इकडे 10वीला पण तिला 97% मार्क मिळाले सीबीएसई मध्ये. तिनेही कुठले क्लास लावले नव्हते, फक्त एक मॅथ्सचा क्लास आम्ही लावलेला तिला, बाकी कुठलेच नव्हते क्लास लावले. तिच्या बरोबरीचे जे स्टुडंट्स होत्या, तिच्या मैत्रिणी, दिवस रात्र नुसता रट्टा मार, अभ्यास एके अभ्यास, अभ्यास एके अभ्यास. आणि त्यांना पण ऑलमोस्ट तेवढेच मार्क पडले जेवढे हिला पडले. हा, मग मला ती बाकीच्या त्यांच्या आया मला हे करायच्या, बोलायच्या वगैरे की अरे काय हे, असं कसं असं कसं, 1 मार्क गेला, 1 मार्क गेला, असं वगैरे. अगदी ते खूप कॉम्पिटिशन असल्या त्या आया खूप डेंजरस असतात. हा. सो डोंट माइंड असं कोणी असेल तर, पण ही फॅक्ट आहे. मार्कांवरती खरंच काही नसतं, अंडरस्टँडिंग वरती सगळं डिपेंड करतं. मग ही यायची, असं मला म्हणाली तिची आई वगैरे. म्हटलं हे तुला समजलंय ना तो कन्सेप्ट. ठीक आहे, नाही लिहिता आलं, एक्झामच्या वेळची कंडिशन वेगळी असते, नाही लिहिता आलं, दॅट इज ओके. आणि आज मी बघते आहे त्याचे स्टुडंट्स ज्यांना अगदी 98 वगैरे होते, घासते जेई मध्ये जाण्यासाठी. 600 पैकी 20-25 स्कोर येतोय त्यांचा, ज्या टेस्ट द्यायच्या आहेत तुम्हाला त्या टेस्टमध्ये. मग तुम्ही विचार करा, इतकं हाय लेवलचं कॉम्पिटिशन असतं तिथे. मग हे सगळं खरंच आपल्याला झेपतंय का, आणि हे खरंच करायची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा सिरियसली विचार करावायच. आणि मगच ह्याच्यात मी असं नाही म्हणत आहे की हे करू नका. आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या तयारी असतील तर बिनधास्त उतरा, माझं नाही म्हणणं नाहीये. पण ते करण्याच्या आधी हा विचार मात्र नक्की करा, हे माझं सांगणं आहे. त्यानंतर वेल नोन प्रोफेशन्स. आता जसं आई वडील, आजी आजोबा डॉक्टर, आई बाबा डॉक्टर, मग मुलानं डॉक्टर झालंच पाहिजे, मुलीनं डॉक्टर झालंच पाहिजे. असं कसं आर्ट्स मध्ये गेला, तुमचे डॉक्टर असून तुम्ही आर्ट्स मध्ये गेला, असं होतं. ते बर्डन येतं, ते प्रेशर येतं, आणि मग आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला ते कोर्स चूज करावा लागतो. आणि चॉईस ऑफ देअर फ्रेंड्स आर रिलेटिव्ह, जसं म्हटलं, मित्र चाललेत, मैत्रिणी चाललेत म्हणून मी तिकडे चाललो, हे सगळ्यात डेंजर. हे सगळ्यात डेंजर की ऍक्च्युली मी पण ते फॉलो केलं होतं की
माझ्या मैत्रिणी जिथं चालल्यात तिथंच मी जाणार वगैरे. पण तो काळ खरंच वेगळा होता. इतकं कॉम्पिटिशन तेव्हा नव्हतं आणि मी लकीली ह्या प्रोफेशनमध्ये पडले खरं तर. आणि मी सांगेनच पुढं पुढं त्याची स्टोरी जी काही आहे ती. बट ह्या काही गोष्टी आहेत, ह्याला बिलकुल बळी पडू नका. हे तुमचं पहिलं एक एम डोळ्यासमोर ठेवा. आता याच्यामध्ये हे जे करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत किंवा हे सगळं आहे, हा सगळा विचार आपण करण्यापेक्षा इथे मी काय दिलंय, तुमचं पोटेन्शियल आणि तुमची कॅपॅबिलिटीज काय आहेत हे बघायचं पहिल्यांदा. हे सगळं तुम्हाला झेपणार आहे का? बरं, तुम्हाला झेपणार आहे का मध्ये हे सगळं म्हणजे तुम्ही काय काय बघणार? हे सगळं म्हणजे नुसती जेई किंवा नीटची पुस्तकं नाहीत बघायची आहेत. जेई किंवा नीट हा फक्त दरवाजा ओपन झाला तुमचा. तुम्ही जेई क्वालिफाय झालात किंवा नीट क्वालिफाय झाला म्हणजे तुमचा दरवाजा फक्त ओपन झाला ते ज्ञान शिकण्याचा. ऍक्च्युअल पुढे जाऊन तो अभ्यासक्रम वेगळा असतो. तो अभ्यासक्रम कंप्लीट झाल्यानंतरच तुमचं जे जॉब प्रोफाईल असतं तिथपासून तिथपर्यंत विचार करायचा आहे आपल्याला. नुसतं पुस्तकं बघून मला हे काय जमेल जमेल बघू आपण करू, तसं नाही. सो अगदी आता पुस्तकं तर बघायचीच आहेत नो डाऊट. पण तो जो विचार करा मी जे हे म्हणते तुम्हाला कॅपॅबिलिटीजचा आणि तुमच्या पोटेन्शियलचा, तर त्यात कुठलं पोटेन्शियल आणि कुठल्या कॅपॅबिलिटीज, तर तो सिलेक्शन होऊन जॉब लागल्यानंतर हे जॉब करायला मला आवडेल का, इथपर्यंत जाऊन तुम्हाला विचार करायचा. सो काय असेस कराल तुम्ही स्वतःचं, एक तर असेस वन सेल्फ असं दिलंय मी. असेस वन सेल्फ म्हणजे काय, मी जसं म्हटलं तुम्हाला काय आवडतं, तुमचे प्लस पॉइंट्स काय, तुमचे मायनस पॉइंट्स काय आहेत, म्हणजे तुम्ही कशाला घाबरतात किंवा तुमचं पर्सनॅलिटी इव्हन कशी आहे. जसं मी सांगते माझ्याबद्दलच मला मला ऍक्च्युली झुलॉजीमध्ये छान मार्क मिळायचे कॉलेजमध्ये असताना. पण ते जे डिसेक्शन वगैरे करायचं गेलं, कॉक्रोच फाडा, उंदीर फाडा, ते आपल्याच्यानं काही जमायचं नाही. ते खूप घाण वाटायचं, किळस वाटायची मी. फक्त आणि फक्त त्या कारणामुळं हायेस्ट स्कोर झुलॉजीचं होऊन सुद्धा मी बॉटनीकडे वळाले. 10वी झाल्यानंतर तेव्हा एक ट्रेंड असा होता की दोन्ही ग्रुप ठेवायचे. दोन्ही ग्रुप म्हणजे मॅथ्स पण ठेवायचं आणि बायोलॉजी पण ठेवायचं. दोन्हीचा अभ्यास करायचा. ज्याच्यात छान मार्क पडतील तीच स्ट्रीम चूज करायची वगैरे असं. 2 दिवस क्लासला गेले मी, मॅथ्सच्या क्लासला बसले. एकतर आम्ही होतो मराठी मीडियमचे. आता 11वी पासून सगळं सुरू होतं इंग्लिश मीडियम. काही ओकी-ठो कळायचं नाही. ते काय चाललंय ते बसून 1-2 दिवस बघितलं. घरी आले. आईला म्हटलं, "आई मी मॅथ्स सोडणार." "अगं असं कसं? सगळेजण मॅथ्स." "हे बघ," म्हटलं, "मी जर मॅथ्स घेतलं तर मी 11वीला नापास होणार. तुला चालेल का? मला तर काय दिसतंय जे त्याच्यावर मला असं वाटत नाही की मला ते झेपतंय. सो मी ते मॅथ्स सोडणार." माझ्या मुलीनं सुद्धा मॅथ्स सोडून टाकलं. नाही म्हटलं, तिला घरात सोडलं. मॅथ्स सोडलं, मॅथ्स सोडलं. म्हटलं मॅथ्स सोडलं तर काय मी स्वतः एक्झाम्पल आहे. माझं काही वाईट झालंय का मॅथ्स सोडलं तर? नाही आवडत एखाद्याला, नाही स्टडी करायचंय, नका करू. इतकं सोपं आहे ते. 10वी पर्यंतचे हे बघा, एक सांगते तुम्हाला. कुठला विषय चूज करायचा हे चूज करताना अजून एक एक साधी सोपं एक क्रायटेरिया सांगू का? तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास कशाचा करावासा वाटतो? तो तुमच्या आवडीचा सब्जेक्ट आणि त्यात तुम्हाला करिअर करायचंय हे एक फायनल समजा. माझी मुलगी बघेल त्या नुसतं बायोलॉजी घेऊन बसते, बघेल त्या बायोलॉजी, फिजिक्सचा बॅकलॉग आहे, केमिस्ट्रीचा बॅकलॉग आहे, नुसतं बायोलॉजी, म्हणजे तिला बायोलॉजी आवडतंय ना, हो की नाही? सो तुम्ही पण आठवा 10वीला आपल्याला कशाचा अभ्यास जास्त छान करावासा वाटतो, मला इतिहास वाचावासा आवडतो का मला भूगोल आवडतो, की मला गणित सोडवायला आवडतात, की मला सायन्सचा अभ्यास आवडतो. जो तुम्हाला अभ्यास करायला जो विषयाचा अगदी मनापासून आवडतो ना, ते तुमचं करिअर तिथून सुरुवात करायची. ही एक क्रायटेरिया झाला. ठीक आहे. अगदीच मग तुम्हाला त्यातूनही कन्फ्युज होत असेल तर करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर करा. गुगल बाबा आहेत आपल्याकडे, बरोबर की नाही? करिअरचे ऑप्शन्स खूप सारे असतात. एक्सप्लोर करा, गायडन्स घ्या. कोणाचा गायडन्स घ्या? करिअर काउन्सिलर्स असतात हल्ली, घ्या की त्यांची मदत. बरोबर. आता ही सेल्फ असेसमेंट करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर तुमच्या पहिल्यांदा स्ट्रेंथ्स ओळखायच्या. मी जसं मगाशी म्हटलं, मला मार्क खूप छान पडायचे थिअरीमध्ये, पण ते डिसेक्शन वगैरे करायचं काय आपल्याच्यानं जमणार नव्हतं. एखादं समजा मी डॉक्टर व्हायलाच गेले तर ते डेड बॉडी बघून मलाच आधी चक्कर यायची एखादी. सो बाबा आपल्याला ते झेपणार नाही, आपण ते बाजूला. सो तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत? तुम्ही कंटिन्यू अभ्यास करू शकता का? किंवा एखादी गोष्ट कंटिन्यू करू शकता की नाही करू शकत? कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती तुमचा स्पॅन कसा आहे? जे काही तुमची पर्सनॅलिटी थोडक्यात तुम्हाला असेस करायची. मी कसा आहे किंवा मी कशी आहे? मला काय आवडतं किंवा मला काय आवडत नाही? मला काय करताना छान वाटतं? माझा वेळ म्हणजे अशी काही कुठली गोष्ट आहे की जी करताना मला वेळेचं भानच राहत नाही? असं जरा बसा, अॅनलाईज करा.
ही एक गोष्ट झाली. दुसरं, इंटरेस्ट आणि लाइकिंग तुमचे काय आहेत. काय करायला, गाणं म्हणायला आवडतं, पेंटिंग करायला आवडतात, काय आवडतं हे शोधून काढा. तुमचे पर्सनल ऍट्रिब्यूट्स काय आहेत, म्हणजे तुमची पर्सनॅलिटीज थोडक्यात कशी आहे. एखादी गोष्टी चा विचार तुम्ही कशा पद्धतीनं करता, एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट तुम्ही कशा पद्धतीनं करता. बरोबर की नाही? प्रत्येक आपण म्हणतो ना स्वभाव, ते कसं आहे हे बघा. घाबरून एखादं संकट आलं, आपण घाबरून, समजा एखादा असा आहे की उंदीर झुरळ बघून घाबरतोय, मग तो मिलिटरी आणि आर्मीमध्ये जाऊन जर म्हटलं, तर तुम्ही स्वतःमध्ये तसे चेंजेस करू शकता, अगदीच नाही असं नाही. पण हे पण तुम्हाला बघायचंय. थंडी वाजते, तुम्ही जाणार आहे का त्या मायनस टेम्परेचरमध्ये कंटिन्यू सर्व्हाइव्ह व्हायला? नाही आपण होऊ शकत. सो ह्या गोष्टी, जर एखाद्याला आर्मीमध्ये जायचंय किंवा एअरफोर्समध्ये जायचंय, तिथं जाण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते क्वालिटीज असले पाहिजेत हे पहिल्यांदा बघा. तुमची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे, सगळ्याच स्टडी करा. व्हॅल्यूज, तुमचे मोरल्स काय आहेत. ऍप्टिट्यूड टेस्ट करा. मी माझ्या मुलीची ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतली, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तिला मॅथ्स आवडत नाही असं काही नाही, तिचं मॅथ्स पण खूप छान आहे. त्या टेस्ट मार्फत आपल्याला हे कळतं की बाबा काय आपल्याला माहित नसणारे पॉइंट्स आपल्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत हे आपल्याला लक्षात येतं बरेचदा. ऍप्टिट्यूड टेस्ट जर चांगल्या एखाद्या सोर्स कडून करून घेतली तर तुम्ही ती करून घ्या. आणि मग त्यांनी जे 2-4 ऑप्शन सुचवले, मग त्यानुसार आम्ही आता चाल. सो अगदीच वाटलं की नाही बाबा, नक्की मला नाही कळतंय, सो टेक हेल्प. हेल्प घ्यायला लाजू नका बाबांनो. आपली अनेक वर्ष आणि पैसा आणि श्रम आणि सगळं हे वाया जाण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर टू टेक हेल्प ऑफ प्रॉपर जे काही एक्सपर्ट असतात त्या सब्जेक्टमध्ये त्याची. हे नेहमी लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्फ असेसमेंट तुम्ही केली. इथे एक चित्र खूप बोलकं दिसतंय. विच वन डू यू वॉन्ट टू बी, असं म्हणजेच हे 2 वरचे चित्र काय की दे आर एन्जॉईंग देअर वर्क आणि हे फ्रस्ट्रेट झाले. व्हॉट इज दिस. सो फ्युचर इमॅजिन करा. ह्याच्या पुढच्या 8-10 वर्षांनी जेव्हा मी तो पर्टिक्युलर कोर्स मी चूज करेन, त्यानंतर मला कशा प्रकारचं काम करायचं आहे. नुसतंच मी जसं म्हणलं ना मगाशी, नुसतंच मी शिकेन, सिलेबस वगैरे नाही बघायचंय. तो सिलेबस चूज केल्यानंतर, माझं जे एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यासाठीच्या असणाऱ्या जॉब ओपनिंग्स काय आहेत तेही तुम्हाला विचार करायचे. ती जॉब प्रोफाईल मी करू शकते का. आर्मीमध्ये जायचंय म्हणजे नुसतं शायनिंग मारत पोशाख वगैरे घालून एकदम रुबाबात जाणं ते तर आहेच आहे. पण वेळ आली तर मला युद्ध करायचं आहे, ही आपली तयारी असते. मी एक एक्झाम्पल दिलं जस्ट तुम्हाला. बरोबर, मला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचंय, तर मग गाडीवरून तुम्हाला फिरायचं लागेल. मी जस्ट काही एक्झाम्पल सांगते आहे तुम्हाला. सो नुसतंच मला पुस्तक, सिलेबस हे सगळं न बघता, ते सगळं कंप्लीट झाल्यानंतर जो माझा जॉब आहे तो मी एन्जॉय करू शकते का, हे पहिल्यांदा शोधा. कुठले कुठले जॉब ओपनिंग्स आहेत, भारतामध्ये काय आहेत, परदेशात काय आहे, हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर काय करायचं लागतं, त्याच्यासाठीचे क्रायटेरिया काय आहेत, हे सगळं चेक करा. कोणतं कॉलेज आहे, मला हा एखादा स्पेसिफिक कोर्स करायचा असेल तर त्याचं चांगलं एज्युकेशन देणारे कॉलेजेस कुठं कुठं आहेत, त्याचं कट ऑफ काय असतं, त्याचं मेरिट कसं लागतं, प्लेसमेंट्स होतात का, सगळं हल्ली तुम्हाला इंटरनेटवरती मिळतं. वेळ आहे फक्त बसायची आणि शोधून काढायची. सो ह्या गोष्टी तुम्ही प्लीज करा. त्याशिवाय रॅन्डमली कुठलाही निर्णय घेऊ नका, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे करिअर ऑप्शन्स तुम्हाला चूज एक्सप्लोर करायचे. कसं करणार, एक तर वेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघा, की मी जसं आता सांगितला तो पॉइंट, की ते पर्टिक्युलर करिअर केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे जॉब करावे लागणार आहे ते सर्च करा. त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जे लोक काम करतायत त्यांच्याशी जाऊन बोला. बरोबर. त्यानंतर त्याचे प्रोज आणि कॉन्स बघा, म्हणजे चांगल्या बाबी आणि वाईट बाबी काय आहेत. म्हणजे हे पर्टिक्युलर करिअर मी चूज केलं तर चांगल्या गोष्टी काय होतील, वाईट गोष्टी काय होतील, आणि हाऊ यू आर गोइंग टू हँडल देम, हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचे इंटरेस्ट आणि कॅपॅबिलिटीज ह्याबद्दल आपण मगाशीच बोललो. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर मग तुमचा एखादा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही शॉर्टलिस्ट करून त्याच्यावर मग तुम्ही परत पुन्हा पहिल्यापासून एकदा रिसर्च करून बघा की बाबा हे माझ्या क्रायटेरियाला मॅच होतंय का. जसं बायोटेक्नॉलॉजी समजा तुम्ही घेतली, बायोटेक्नॉलॉजी घेतल्यानंतर मग तुम्हाला जॉब ओपनिंग, इव्हन स्टार्टिंग सॅलरी कशी असते, फ्रेशर्सना सॅलरी किती मिळते, सगळं करायचंय ह्याच्यासाठी ना. सो मी एखादा पर्टिक्युलर कोर्स घेतल्यानंतर
तो माझं एज्युकेशन झाल्यानंतर मी जेव्हा जॉबसाठी जाईन बाहेर, तर त्यासाठी मला स्टार्टिंग सॅलरी किती मिळणार आहे, हेही माहीत असणं तुम्हाला आत्तापासून गरजेचं आहे. आणि हा स्मार्ट होण्याचा जमाना आहे. आमच्या वेळी हे खरंच असं काही माहीत नव्हतं असं आम्हाला. म्हणजे मला हे पण माहीत नव्हतं. मी बी-एससी, एम-एससी जस्ट एका फ्लोमधून करत गेले. करत गेले. आय वॉज नॉट अवेअर की मी का एम-एससी केलं. आय वॉज नॉट अवेअर की मी का बी-एससी केलं. जस्ट एक इकॉनॉमिकल कंडिशन नव्हती तेव्हा डॉक्टर वगैरे होण्याची वगैरे, तर तो पार्ट सोडला. मे बी काही चांगलंही मिळालं असतं तर एखादं डॉक्टर पण असते मी आता. आय डोंट नो. बट ते लकीली मी ह्या ट्रॅकवरती आले आणि नंतर मला कळलं की बाबा येस, मला हे काम आवडतंय. म्हणजे आता समजा मी कधी एखाद्या दिवशी आजारी असले, दिवसभर मी झोपून असते. परंतु क्लास घ्यायच्या वेळेस मी जेव्हा उठून बसते, मला कळत नाही तास दीड तास कसा गेला मुलांना शिकवताना. इट मीन्स मी ते काम एन्जॉय करते. मला छान वाटतं मुलांच्या बरोबर इंटरॅक्ट करायला. सो असं एखादं काम शोधा, की जे करायला तुम्हाला छान वाटतं आणि ते करण्यासाठी मग काय तुमच्यामध्ये क्वालिफिकेशन्स आणि क्वालिटीज हव्यात ते शोधा आणि मग ते करिअर चूज करा. असं उलट्या बाजूने विचार करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गाईडन्स मी जसं आता सांगितलं तसं करिअर एक्सपर्टचा गाईडन्स घ्या, टीचर्सचा गाईडन्स घ्या आणि तो ऑलरेडी जे जॉब आता करत आहेत त्या लोकांचा तुम्ही गाईडन्स ह्याच्यामध्ये घेऊ शकता. शेवटी एक सांगते गाईज, जे तुम्ही जॉब आता तुम्ही समजा एखादा आई-वडिलांचा ऐकून एखादा कोर्स तुम्ही जॉइन केलाच. हां, पण नंतर 1-2 वर्षांनी तुम्हाला असं वाटलं, की बाबा हे नाही जमत आहे. अशी माझी मुलं आहेत, माझी बऱ्याच स्टुडंट्सच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे. तुमचं असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी आज ठरवलं, की खरंच आज हा व्हिडिओ करूयात. एक लक्षात घ्या, करिअर एखादा आपलं चुकीचा निर्णय आपण घेतो कधी-कधी निर्णय चुकतात. चुकलेले निर्णय आपण ते करेक्ट करू शकतो. असं नाहीये, की अगदीच ते इर्रिव्हर्सिबल असतात. परंतु ते करेक्ट करत असताना जो आपला लॉस होणार आहे, शारीरिक, आर्थिक, मानसिक जे मी मगाशी बोलले, तो लॉस हा आपल्याला भरून काढावा लागणार आहे. राइट? सो लाईफ तुमची आहे, एकदाच मिळते. जे काही निर्णय घ्याल तुमच्या करिअरशी रिलेटेड ते वाईजली घ्या. आणि तुम्हाला काहीही मदत लागली तरी आम्ही इथं आहोत. मी माझ्या परीने तुम्हाला नक्की गाईड करेन. तुम्हाला काही वाटलं, की बाबा मॅम मला हे सांगा, तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता. तुम्ही माझ्याशी अप्रोच होऊ शकता. ठीक आहे? सो कुठलंही करिअर चूज करत असताना वाईजली निर्णय घ्या. लाईफ एकदाच आहे. ठीक आहे? सो थँक यू. ऑल द बेस्ट.